श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये. बऱ्याच व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला सांगितलं होतं मी ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत आहे. तर मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत असताना आलेले अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. तर हे हेअर एक्सटेन्शन आहे जे की मी मेकअप करताना यूज करत असते, हेअरस्टाईल्स करताना यूज करत असते. आणि एका सायडरला हे मी लावलं होतं, तर कोणत्या कंडिशनमध्ये मला हे रिटर्न केलेलं आहे पाहू शकता तुम्ही. जेव्हा आम्ही मार्केटमध्ये ह्या गोष्टी आणायला जातो तेव्हा हे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह म्हणजे खर्चामध्ये आम्हाला त्या घ्याव्या लागतात. का तर ती लागणारी वस्तू आहे म्हणून आम्ही ते घेतो आणि समोरच्या कस्टमरला प्रोव्हाइड करून देतो त्या गोष्टी. ज्यावेळेस आम्ही मेकअप आर्टिस्ट किंवा हेअरस्टायलिस्ट म्हणून काम करत असतो त्यावेळेस आम्ही जीव ओतून त्या गोष्टीमध्ये काम करत असतो. पण ह्या एक्सेसरीज ह्या गोष्टी जर आम्ही एखाद्या कस्टमरला किंवा एखाद्या सायडरला यूज करण्यासाठी दिलेल्या असतात तर ते कोणत्याही चांगल्या कंडिशनमध्ये आम्हाला रिटर्न होत नाहीत. एक उदाहरण द्यायचं झालंच तर एखाद्या कस्टमरची वस्तू जर पार्लरमध्ये राहिली असेल तर 10-10 वेळा फोन करून आम्हाला त्रास दिला जातो की ती वस्तू आहे की नाही, आणि आम्ही तेवढ्याच जबाबदारीने ती रिटर्न करत असतो. तशीच जर तुम्ही पण केलं, आपण एखाद्याची लोकांची वस्तू आपल्याकडं आहे म्हटल्यानंतर ती व्यवस्थितरित्या हाताळली पाहिजे आणि व्यवस्थितरित्याच त्यांना समोरच्याला दिली पाहिजेत. हे असे अनुभव प्रत्येक मेकअप आर्टिस्टला आणि हेअरस्टायलिस्टला येत असतील नक्कीच, मला माहिती आहे. पण हा अनुभव मी तुमच्यासोबत का शेअर केला, कारण की तुम्हीही कोणी मेकअप करायला वगैरे गेला असाल तर एखाद्या पार्लरवालीची किंवा मेकअप आर्टिस्टची भावना समजून घ्या आणि त्यांच्या वस्तू देताना व्यवस्थितरित्याच रिटर्न करा, कारण की त्याच्यात पैसे गुंतलेले असतात एखाद्याचे.